नमस्कार. आज आपण कॉन्व्हर्स ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर थिअरम म्हणजेच लंबदुभाजकाच्या प्रमेयाचे व्यत्यास या ठिकाणी अभ्यासणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण स्टेटमेंट किंवा विधान अभ्यासणार आहोत. हे स्टेटमेंट किंवा विधान असं आहे: एनी पॉइंट इक्विडिस्टन्स फ्रॉम द एंड पॉइंट ऑफ द सेगमेंट लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट. म्हणजेच दिलेला एखादा बिंदू जर रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असेल तर तो बिंदू त्या रेषाखंडाच्या लंब दुभाजकावर असतो. हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करावायचं आहे. तर आपण ही सिद्धता या ठिकाणी बघणार आहोत. म्हणजेच आपल्याला दिलेला आहे एक सेगमेंट, फिगर आपण काढूया. एक सेगमेंट दिला आहे, समजा ए बी हा सेगमेंट दिलेला आहे आणि या ए बी सेगमेंट मधला एंड पॉइंट जे आहे ते ए आणि बी आहे, त्यापासून इक्विडिस्टन्स असणारा एक बिंदू पी हा या ठिकाणी आपण घेऊया. हा जो आहे हा इक्विडिस्टन्स आहे, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर या ठिकाणी सारखं आहे. म्हणजेच पी ए आणि पी बी हे सारखे आहेत हे आपल्याला दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला गिव्हनमध्ये या बाबी लिहिता येतील. दिलेल्या बाबी आपण गिव्हनमध्ये लिहित असतो. एनी पॉइंट पी लाइज ऑन equidistance from segment from point A and B. A आणि B पासून ते इक्विडिस्टन्स आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी म्हणू शकतो किंवा दॅट इज आपण म्हणू शकतो, दॅट इज पी ए इज इक्वल टू पी बी. पी ए इज इक्वल टू पी बी हे दिलेलं आहे आपल्याला इन फिगर, असं आपण सुरुवातीला म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला दुसरा घटक असतो टू प्रूव्ह, म्हणजेच साध्य. साध्यामध्ये काय दाखवायचं आपल्याला? पी हा जो बिंदू आहे तो या सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे पॉइंट पी लाइज ऑन परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी हे आपल्याला दाखवायचं आहे. त्यासाठी आपण थोडीशी रचना करणार आहोत. ती रचना या ठिकाणी बघा. टेक पॉइंट क्यू ऑन ए बी such that a dash q dash b and aq is equal to qb. अशी आपण या ठिकाणी रचना करूया. कंस्ट्रक्शन टेक पॉइंट q on segment AB such that A dash Q dash B म्हणजे बिटवीननेस आहे, दरम्यानचा बिंदू आहे, and AQ is equal to QB. Draw line
पी क्यू ही लाईन आपण त्या ठिकाणी काढूया. म्हणजे पी आणि क्यू मधून जाणारी लाईन या ठिकाणी आपण काढूया. पी आणि क्यू मधून जाणारी जी लाईन आहे ती या ठिकाणी आपण काढली, लाईन पी क्यू. आता आपल्याला प्रूफकडे जायचंय. म्हणजे सिद्धता बघायची आहे. आता आपण आकृतीमध्ये जर बघितलं तर दोन ट्रायंगल त्या ठिकाणी तयार झालेले आहेत. क्यू हा मिड पॉइंट आहे ए बीचा. म्हणजे आपली पहिली अट आपण पूर्ण करून घेतलेली आहे. अप्रत्यक्षरित्या हा बायसेक्ट केलेला आहे, ए बीला बायसेक्ट केले क्यूने. आता फक्त परपेंडिक्युलर दाखवायचे. परपेंडिक्युलर दाखवण्यासाठी काय करावं लागेल, हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावं लागेल. जर आपल्याला हे कॉन्ग्रंट दाखवता आले तर हे अँगल कॉन्ग्रंट असतील, कारण करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल असेल. आणि हे अँगल इन लिनियर पेअर सुद्धा आहे. म्हणजेच या ठिकाणी या दोघांची बेरीज 180 आहे आणि दोन्ही सारखे आहेत, म्हणजे 90-90 येतील. आणि म्हणून आपल्याला हे दोन ट्रायंगल त्या ठिकाणी पी क्यू ए आणि पी क्यू बी हे या ठिकाणी कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. आणि म्हणून आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे कॉन्ग्रंट दाखवताना. इन ट्रायंगल पी क्यू ए अँड ट्रायंगल पी क्यू बी. पी क्यू बी काय आहे, पहिल्यांदा आपण म्हणूया साइड पी क्यू कॉन्ग्रंट टू साइड पी क्यू. या ठिकाणी आपल्या लक्षात येईल पी क्यू ही कॉमन साइड दोन्हीमध्ये पण आहे. आणि म्हणून या ठिकाणी पहिली अट आपण घेतली कॉमन साइड. कॉमन साइड असल्यामुळे त्या कॉन्ग्रंट आहेत. अजून काय आहे, पी ए कॉन्ग्रंट टू पी बी. म्हणजे साइड पी ए कॉन्ग्रंट टू साइड पी बी. या ठिकाणी आपण म्हणू. आता हे काय आहे, गिवन आहे पी ए इज इक्वल टू पी बी दिलंय. म्हणजेच या ठिकाणी आपण रिझन लिहिणार आहोत गिवन. आणखीन एक घटक आपल्याला हवा आहे तो दिलेला आहे ए क्यू आणि क्यू बी सारखे दिलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी साइड ए क्यू कॉन्ग्रंट टू साइड बी क्यू. याला आपण म्हणूया, या ठिकाणी आहे कन्स्ट्रक्शन मध्ये आणि म्हणून आपण याला रिझन देऊया कन्स्ट्रक्शन रचना. आता या ठिकाणी आपल्याला टेस्ट मिळालेली आहे. टेस्ट आपल्याला दिसते, पहिली साइड आहे, नंतरही साइड आहे, तिसरी साइड आहे. म्हणजे एस 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 साइड टेस्ट. म्हणजे एस 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 टेस्टने हे दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट होणार आहेत एस 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 टेस्टने. आणि म्हणून आपण लिहिणार आहोत देअरफॉर ट्रायंगल पी क्यू ए कॉन्ग्रंट टू ट्रायंगल पी क्यू ए. पी सी पीच कॉन्ग्रंट आहे. बघा तुम्ही इथं पी, इथंही पी आहे, दोन्ही ठिकाणी पी आहे. क्यू सी क्यूच कॉन्ग्रंट आहे. क्यू सी क्यूच कॉन्ग्रंट आहे. बघा इथंही क्यू आहे, इथंही क्यू आहे. आणि मग इथं जर क्यू सी क्यू कॉन्ग्रंट असेल तर ए सी बी कॉन्ग्रंट आहे. ए 3 नंबरला, बी सुद्धा 3 नंबर. आणि टेस्ट लिहूया आपण एस 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 टेस्ट. तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन ट्रायंगल त्या ठिकाणी कॉन्ग्रंट मिळालेले आहेत. इफ टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रंट, देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट रिमेनिंग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर कॉन्ग्रंट. आपल्याला रिमेनिंग अँगल्स लागतात. कोणता अँगल, क्यू अँगल लागतो. आणि म्हणून आपण घेऊया अँगल देअरफॉर अँगल पी क्यू ए कॉन्ग्रंट टू अँगल पी क्यू बी. आणि याला रिझन देतो आपण सी ए सी टी, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. म्हणजेच एकरूप त्रिकोणाचे संगत कोण हा या ठिकाणी आपल्याला पर्याय देता येईल. मग आता आपण जर हे एकरूप आहेत या ठिकाणी हे कोण एकरूप आहे म्हणजे त्यांची मापे सारखी. आणि म्हणून आपण लिहू शकतो पी क्यू ए इज इक्वल टू अँगल पी क्यू बी.
कारण दोन कोन जर एकरूप असतील तर त्यांची मापे समान असतात. कारण एकरूपतेचं डेफिनेशनमध्ये दोन कोन जर समान मापाचे असतील तर ते एकरूप असतात, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून या ठिकाणी येतो एकरूप आहेत म्हणजे ते समान नाही. परंतु आपल्याला या दोन कोनांच्या मापांची बेरीज माहिती, कारण ते अँगल इन लिनियर पेअर आहे. याला आपण इक्वेशन 1 म्हणूया. बट अँगल पी क्यू ए प्लस अँगल पी क्यू बी इज इक्वल टू 180 डिग्री. पण आता या ठिकाणी तरीजण आपण लिहिणार अँगल इन लिनियर पेअर. अँगल इन लिनियर पेअर. मग या ठिकाणी मी इकडे लिहितो अँगल इन लिनियर पेअर मुळे त्या ठिकाणी आले. पण हे दोन्ही काय इक्वल आहेत, म्हणजे पी क्यू ए पी क्यू बीच्या जागेवर पी क्यू ए टाकता येतो. देअरफॉर अँगल पी क्यू ए प्लस अँगल पी क्यू ए, पी क्यू बी ऐवजी पी क्यू ए टाकलं, इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर ह्याची बेरीज झाली ट्वाईस अँगल पी क्यू ए इज इक्वल टू 180 डिग्री. हा दोन इकडं गुणिले तिकडे नेला भागिले होतील. अँगल पी क्यू ए इज इक्वल टू 180 डिग्री डिवायडेड बाय 2. इकडं आल्यावर भागिले होते. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणू भाग दिला तर आपल्याला माहिती 180च्या निम्मे 90 असतात. आणि म्हणून पी क्यू ए इज इक्वल टू 90 डिग्री. या ठिकाणी हा परपेंडिक्युलर झाला. दॅट इज म्हणू लाईन पी क्यू परपेंडिक्युलर टू सेगमेंट ए बी. हा परपेंडिक्युलर पण झाला आहे की नाही, आणि हा मिड पॉईंट पण आहे. याला इक्वेशन 2 म्हणू. आणि आपण म्हणू या ठिकाणी आपण आणखीन एक विधान लिहू शकतो. अँड पॉइंट क्यू इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. हे थर्ड इक्वेशन मिळालं. हे कशावरून मिळालं आपल्याला माहिती, हे मिळालं ए क्यू इज इक्वल टू क्यू बी कन्स्ट्रक्शनवरून. म्हणून या ठिकाणी कन्स्ट्रक्शन आपण म्हणू शकतो. आता तुम्ही बघा परपेंडिक्युलर पण आहे, पी क्यू परपेंडिक्युलर पण आहे, आणि त्या ठिकाणी क्यू हा मिड पॉईंट पण आहे. म्हणजेच हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे की नाही. म्हणजेच पी क्यू हा काय आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. देअरफॉर पी क्यू इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. म्हणून पी क्यू हा काय परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे ए बीचा, लंबदुभाजक आहे ए बीचा. आणि म्हणून पी हा बिंदू त्या पी क्यूवर आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण म्हणू पी इज पॉइंट पी लाई ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट ए बी. तर अशा पद्धतीने दोन विधानं लिहिल्यानंतर हा थेरम या ठिकाणी संपेल. अतिशय सोपा थेरम या ठिकाणी आहे. हा थेरम आपल्याला समजला असेल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद.